आणि मात्र राहतील कायमच्या सोबतीखाली. आज दूर जात आहात जरी इथून, मनात मात्र राहाल तुम्ही सदैव जपून. सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही, सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही, नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही, नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही. सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजचा हा क्षण आनंद आणि दुःखी या दोन्ही भावनांनी भरलेला आहे. आनंद फक्त पाटील सरांनाच आहे, कारण की त्यांनी त्यांच्या जीवनातला एक महत्त्वाचा टप्पा ओलांडलेला आहे. आणि दुःख आपल्या सर्वांना आहे, कारण की यानंतर पाटील सर आपल्या शाळेत येऊ शकणार नाहीत. शाळा होय, हा दोन अक्षरी शब्द. जेव्हा आपण सर्वजण पहिल्यांदा शाळेत गेलो होतो घरच्यांना सोडून, तेव्हा आपल्या डोळ्यात अश्रू होते आणि आजही आपला कंठ दाटून आला आहे. याला कारण देखील शाळाच आहे. गुरुविना ना मिळे ज्ञान, गुरुविना ना मिळे सन्मान, जीवन भवसागर तराया, चला वंदूया गुरुराया. शिक्षक म्हणजे एक समुद्र, ज्ञानाचा साठा, अनुभवाचा खजिना, प्रत्येकाच्या मनातील एक आदरणीय कोपरा आहे. म्हणूनच तर म्हणतात, गुरु ही ब्रह्म है, गुरु ही विष्णू है, गुरु ही शिव है, यात की परमात्मा परब्रह्म ही गुरु है. सांगाल का कोणी मला गुरु काय असतो? फुलासारखा कोमल दिसतो, हसत हसत जीवन समजावतो, नदीप्रमाणे प्रवाही असतो, वाऱ्याप्रमाणे धाडसी भासतो. अन सांगाल का कोणी मला गुरु काय असतो? सूर्याप्रमाणे तेजस्वी दिसतो, मुंगीप्रमाणे उद्योगी असतो, शिष्याला देव मानून बसतो, त्याच्याच यशात आनंद शोधितो. अन सांगाल का कोणी मला गुरु काय असतो? कर्णाप्रमाणे उदार दिसतो, कर्णाप्रमाणे उदार दिसतो, अमृताहोनी पवित्र भासतो, अमृताहोनी पवित्र भासतो. आज आपण ज्यांना निरोप देत आहोत त्या गोबारे पाटील मॅडम आणि माझे पाटील सर. मॅडम व सर दोघेही 39 वर्ष शिकवण्याचे पवित्र कार्य करून ते या महिन्याच्या शेवटी पेन्शनवर जात आहेत. मॅडम व सर दोघांसाठी ही गोष्ट आनंदाची आहे, कारण यानंतर त्यांना शाळेत येण्याची शिकवण्याची कामे बंद होणार आहेत. त्यामुळे त्यांच्यावर काहीही दबाव असणार नाही. पण माझ्यासारख्या विद्यार्थ्यांसाठी ही गोष्ट दुःखाची आहे,